नमस्कार, सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण ओल्या तुरीच्या दाण्यांची भाजी करणार आहोत। थंडीच्या सीझनमध्ये तुरीच्या शेंगा मार्केटमध्ये विकायला येतात। शेंगा सोलून त्याचे दाणे काढून घेतलेत, दाणे स्वच्छ धुवून घेतलेत। एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घेतलाय, एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक कापून घेतलाय, 2 चमचे ओलं खोबरे घेतले। ओलं खोबऱ्याच्या ऐवजी तुम्ही सुकं खोबरे घेऊ शकता किंवा 2 चमचे भाजलेले शेंगदाणे घेऊ शकता। 5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, अर्धा इंच आलं घेतले। या सर्व साहित्याचं आपण मिक्सरमध्ये वाटण करून घेणार आहोत। मिक्सरचं छोटं भांडं घेतलं आहे, याच्यामध्ये ओलं खोबरं टाकूया, लसणाच्या पाकळ्या, आल्याचे तुकडे, 1 चमचा पाणी टाकते। मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया। मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतले। भाजी करायला घेऊया। गॅसवर कढई तापत ठेवली आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल टाकते। तेल गरम झालंय, छोटा अर्धा चमचा मोहरी टाकूया। मोहरी छान तडतडली, छोटा अर्धा चमचा जिरं, एक कांदा कापून घेतलाय तो टाकूया। मीडियम गॅसवर गुलाबीसर रंग येईपर्यंत कांदा परतून घेऊया। कांदा छान परतला गेलाय, कांद्याचा रंग गुलाबीसर होत आलाय। याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकूया। टोमॅटो नरम होईपर्यंत परतून घेऊया। टोमॅटो छान परतला गेलाय, याच्यामध्ये कोणते कोणते मसाले टाकायचे ते बघूया। 2 चिमूट हिंग आहे, पाव चमचा हळद आहे, 1 चमचा कांदा लसूण मसाला आहे, अर्धा चमचा काश्मीरी मिरचीची पावडर आहे, अर्धा चमचा धना पावडर आहे आणि पाव चमचा गरम मसाला आहे। हे सर्व मसाले आपण याच्यात टाकूया, परतून घेऊया। गॅस मी कमी केला आहे, मंद गॅसवर 1 मिनिटभर मसाले परतून घेऊया। मसाले छान परतले, याच्यामध्ये वाटून घेतलेलं वाटण टाकूया। वाटण छान परतून घेऊया। मीडियम गॅसवर वाटणातला कच्चेपणा जाईपर्यंत वाटण छान परतून घ्यायचं आहे। मीडियम गॅसवर 2 मिनिटं वाटण छान परतून घेतलंय। वाटणामधून तेल सुटायला लागले। याच्यामध्ये तुरीचे ओले दाणे टाकूया, सर्व मिक्स करून घेऊया। 1 मिनिटभर सर्व परतून घेऊया। तुरीच्या दाण्यांना सर्व मसाला व्यवस्थित लागला पाहिजे। तुरीचे दाणे मसाल्यांमध्ये छान परतून घेतले। छोटा 1 ग्लास पाणी मी कोमट करून घेतले, ते टाकूया। मिक्स करून घेऊया। मिक्सरचं भांडं धुवून घेतले, ते पाणी टाकूया। चवीनुसार मीठ, तुम्हाला भाजी किती घट्ट पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी टाका। सर्व मिक्स करून घेऊया। भाजीला छान उकळी आली आहे, याच्यावर झाकण ठेवते। झाकणावर पाणी टाकते। मीडियम गॅसवर 4 ते 5 मिनिटं भाजी शिजवून घेऊया। 4 ते 5 मिनिटांनंतर आपण बघूया। 7 ते 8 मिनिटं झाली आहे, झाकण काढून बघूया। 4 ते 5 मिनिटं झाल्यानंतर भाजी एकदा हलवून घेतली होती। भाजीला छान रंग आलाय, छान तरी आली आहे। तुरीचे दाणे शिजले का बघूया। छान शिजले दाणे। याच्यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते। आपली तुरीच्या ओल्या दाण्यांची भाजी तयार झाली आहे। भाजी प्लेटमध्ये काढून घेऊया। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते। आपली ओल्या तुरीच्या दाण्यांची भाजी तयार झाली आहे। आपली ओल्या तुरीच्या दाण्यांची भाजी तयार झाली आहे, प्लेटमध्ये सर्व केली आहे। छान झाली आहे भाजी। तुरीच्या ओल्या शेंगा थंडीच्या दिवसातच मिळतात। ही भाजी चपातीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर खूप छान लागते। ही भाजी खूप पौष्टिक आहे। आपल्या आवडीनुसार ही भाजी आपण घट्ट पातळ करू शकतो। झटपट होणारी आहे, पौष्टिक आहे, चवीला खूप छान लागते। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।